मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप करण्यात येतोय. कारण मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयात 2 दिवसात 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांचा संतापानावर झालाय. त्या नातेवाईकांनी कूपर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. संध्या यादव या गोरेगावच्या 27 वर्षांच्या तरुणीला 2 दिवसांपूर्वी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण आयसीयूत बेड नसल्यानं तिच्यावर स्ट्रेचरवरच उपचार करण्यात येत होते. त्या उपचारांदरम्यान स्ट्रेचरवरून खाली पडल्यानं संध्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. नालासोपाऱ्याच्या 38 वर्षांच्या कैलास सिंह या रुग्णाच्या मृत्यूबाबतही असेच आरोप करण्यात येत आहेत. कैलास सिंह यांना आयसीयूत बेड उपलब्ध नसल्यानं जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सर्वसामान्यांसाठी आयसीयूत बेड नाहीत, मग आहेत कुणासाठी, असा सवाल त्या पार्श्वभूमीवर करण्यात येतोय. या पेशंट ओपीडीमध्ये आपल्याकडे आल्या होत्या, संध्या यादव, आणि त्यांना आपण लगेच ॲडमिट करून त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. म्हणून त्यांचा अनफॉर्च्युनेटली उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्याची आपण तपासणी, आपली चौकशी सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.